आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। विश्वा, काय ग? काय झालं? असं टेन्शन मध्ये काय दिसतेस? हे घे, यात तुझ्या आत्याबद्दलची सगळी माहिती आहे। पण मला वचन दे, यातला एकही शब्द बाबांना कळणार नाही। आई थँक्यू सो मच। तुला माहिती नाही तू माझी किती मोठी मदत केलीस। ललिता, काय करताय तुम्ही? आज तुम्ही खूप मोठी चूक केलीत। चूक नाही, खूप मोठा गुन्हा केला। मुलाच्या प्रेमापोटी तुम्ही इतकं टोकाचं पाऊल उचलाल असं मला वाटलं नव्हतं। आणि हे पाप करायला तुमचे हात कसे धजावले? तुम्हाला भीती वाटली नाही आमची? आणि विश्वा, तुला एकदा सांगितलं होतं ना की तुला काही माहिती मिळणार नाही म्हणून? मिळणार नाही, समजलं? अहो अहो, वा भावना वा, इतक्या आतल्या गाठीची असशील याची कल्पना सुद्धा केली नव्हती ग मी। पण एक गोष्ट लक्षात ठेव भावना, या घरच्यांपासून जर तू सिद्धूला तोडलंस ना तर आयुष्यात कधी सुखी राहणार नाही। आणि आजपासून ती याच नावाला ओळखली जाईल। आम्हाला क्षणात सिद्धिराज गाडे पाटील। तुला काय वाटलं आम्ही इथं आमच्या पंक्तीत तुला बसवून घेऊ? हे असं भरलेलं ताट बघायची सवय तरी आहे काय तुला? ना तुला या घरात जेवण मिळणार, ना तुला आमच्या स्वयंपाकघरात पाऊल टाकू देणार, समजलं? तू कोण पाणी नाकारणारी ग? आमच्या मनात आलं तर आमच्या घरच्या पाण्याच्या थेंबालाही मी शिव देणार नाही। पास कुठल्या जन्मीचे भोग भोगते मी? मागच्या जन्मी मी इतकं काय पाप केलं होतं की प्रत्येक वेळी माझ्यावर संकट येतं आणि त्यातून मार्ग काढते ना काढते तोच दुसरं संकट येतं। कधी संपणार आहे हे सगळं? माझ्या आयुष्यात एक तरी शांत साधा दिवस येणार आहे का नाही? खबरदार, या घरात पाऊल टाकशील तर फक्त भावनाला या घरात सून म्हणून येण्याची मान्यता देऊ शकते। लग्न आधीच्या तिच्या या मुलीला या घरात जागा नाही। आणि तुझ्यावर या घरात फक्त आणि फक्त अन्यायच होणार आहे। तरी पण मी तुला या घरात अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंब मिळू देणार नाही। खरंच खूप धीराच्या आहेत भावना मॅडम। आतापर्यंत दुसरी कोणी असतील तर वेगळा संसार थाटायचा विचार केला असता आणि त्या ही मागणी माझ्याकडे सहजपणे करूही शकतात। खरं तर माझ्या घरच्यांनी आधी सुद्धा त्यांचा खूप अपमान केलाय। मला खरंच कधी कधी कळत नाही इतक्या कसं काय सहन करू शकतात भावना मॅडम? स्वतःला कसा काय सावरत असतील त्या? मी साधा त्यांना हक्काने खांदा सुद्धा नाही देऊ शकत रडायला।
ना त्या माझ्यासमोर त्यांचं मन मोकळं करू शकत. पण मला खरंच मनापासून त्यांच्या दुःखात साथ द्यायची. जे काही घडलंय ते त्यांनी खरंच खूप मनाला लावून घेतलं असणार आहे. काय करत असतील त्या? जागे असतील का झोपले असतील त्या? खूप एकटा वाटत असेल ना त्यांना. घरची आठवण येत असेल का? काय करू, जाऊन बघू काय आता? नाही, असं हातपाय गाळून खचून कसं चालेल? मला माझ्या आई बाबांसाठी आणि आनंदींसाठी खंबीर व्हावंच लागेल. मला सगळ्या संकटांवर मात करावीच लागेल. आता रडायचं नाही, लढायचं. भावनाताई, अगं उशीचा आब्र आहे. वीणा वहिनीनं खास तुझ्यासाठी बनवलंय स्वतःच्या हातानं. भावना, आमची तुला आठवण आली, तुला एकटं वाटलं ना की याला कवटाळून बस. लक्ष्मी निवास